गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण मागच्या तासाला रोपवाटिका हे प्रकरण पाहिलं होतं. आता आपल्याला हरितगृह हे प्रकरण पाहायचं आहे. हे प्रकरण किमान 10 आणि मॅक्झिमम ऑप्शनल साईज 16 मार्काला हे प्रकरण आहे. त्यामधले मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह किती मार्काला असतं व हे जे तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे किती आणि ब्रॉड क्वेश्चन किती, मध्यम MCQ किती वगैरे हे पाहिले. तर ह्या तासाला आपण हरितगृह किंवा पॉलीहाऊस हे प्रकरण पाहणार आहोत. तर हरितगृह एक प्रकारचं रचनातंत्र आहे. ते पारदर्शक पॉलिथिननं झाकलेलं असतं. हरितगृहाला विविध प्रकारचे आकार असतात. ते वातावरणातील घटक नियंत्रित करतात आणि त्यामुळे पिकाची वाढ चांगली होती, उत्पन्न चांगलं मिळतं. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांगाडे वापरले जातात. लोखंडी पाईप असतात किंवा ॲल्युमिनियमचे पाईप असतात, लाकडाचे बांबू असतात किंवा बांबूचा सांगाडा असतो. तर अशा पद्धती वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, सांगाडे असतात आणि त्या सांगाड्यावर काय लावलेलं असतं, पॉलिथिनचा कागद पारदर्शक आच्छादन असतं काय. आणि त्यामुळं वातावरणामध्ये जे काही हानिकारक बदल होतात ते बदल होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ अति पाऊस होतो काही वेळेस, काही पाऊस पडत म्हणजे अगदी ऊन पडतं, कडक ऊन पडतं, धुकं पडतं, दव पडतं. यामुळं वातावरणामध्ये बदल होतो आणि आपल्या पिकाची क्वालिटी काय होती, खराब होती आणि दर्जेदार निघत नाही आणि आपल्याला त्यामुळं पैसा कमी मिळतो, उत्पन्न शेतकऱ्याचं कमी मिळतं आणि नुकसान होतं. तर हरितगृह हे साधारणपणे 200 वर्षापासून हे युरोप कंट्रीमध्ये ह्याचा शोध लागला आहे आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र ह्याचा जास्त प्रमाणात वापर युरोपियन कंट्रीमध्ये झाला आणि खऱ्या अर्थानं तिथं ह्या तंत्रज्ञानाचा प्रारंभ झाला. आता मात्र हरितगृहामध्ये आपल्या भारतामध्ये सुद्धा ह्याची आता बऱ्याच प्रमाणे हरितगृह दिसायला लागलेत. त्याचं लोकांना महत्त्व कळायला लागलं आहे आणि आपलं लोकप्रिय व्हायला लागलेत. तर भाजीपाला, फुलं, फळझाडं असं संरक्षित वातावरणामध्ये आपण त्याचं उत्पादन करण्यासाठी शेतकरी चांगला पर्याय निवडायला लागलेत. तर हरितगृहाचे महत्त्व आणि व्याप्ती पाहूया आपण. तर ज्या बंदिस्त रचनागृहात सूर्यप्रकाशाची तीव्रता, तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईडचे कृत्रिम आपण नियंत्रण करतो, म्हणजे नियंत्रित करून वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते, या तंत्राला हरितगृह म्हणतात. तर हे एक प्रकारचा सांगाडा आहे. हरितगृह म्हणजे काय, एक प्रकारचं एक सांगाडा आहे आणि त्या सांगाड्यावर पारदर्शक साहित्याचं आच्छादन असतं आणि त्यामध्ये नियंत्रित वातावरणामध्ये पिकं घेतली जातात. त्याला आपण हरितगृह असं म्हणतो. तर हरितगृह आणि पॉलीहाऊस म्हणजे पॉलीहाऊस आणि ग्लास हाऊस यामध्ये नेमका ह्याच्या काही व्याख्या आहेत बघा. जेव्हा हरितगृहात आच्छादन म्हणून पॉलिइथिलीन शीट्सचा आपण वापर करतो, त्याला आपण पॉलीहाऊस म्हणतो. आणि जर आच्छादनाकरता आपण काच वापरली तर त्याला आपण काय म्हणतो, ग्लास हाऊस म्हणतो. तर अशा 2 प्रकार आहेत. व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या पिकांच्या बाबतीतच हे आपण हरितगृह किंवा ग्लास हाऊस घेतो. नाहीतर खर्च ह्याचा जास्त असतो, त्या मानाने उत्पन्न आणि आपल्याला जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे तरच आपण त्याचा पॉलीहाऊस घेऊ शकतो. तर ह्याचं आपण महत्त्व बघूया, हरितगृहाचं महत्त्व. तर अलीकडं भारतामध्ये कृषी क्षेत्र हा व्यवसाय म्हणून लोक करायला लागले. व्यवसायाचा अर्थ तुम्हाला कळतं आहे, उद्योग किंवा व्यवसाय म्हणजे याचा समजा बाबा 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला, 150 रुपयाला, 200 रुपयाला आपण विकू शकतो. म्हणजे तोट्यात तर विकत नाही. व्यापारी काय करतो, कुठल्या गोष्टीच तोट्यानं काय विकत नाही, नफाच मिळवतो. तसं शेतकऱ्याला सुद्धा हे व्यापारी दृष्टिकोनातूनच म्हणजे काय करायचं, याचं उत्पन्न खर्चापेक्षा उत्पन्न जास्त मिळालं पाहिजे, त्याला आपण व्यापारी दृष्टिकोन म्हणतो. तर शेतकरी अलीकडं उद्योग व्यवसाय किंवा व्यापारी दृष्टिकोन करून म्हणून पाहायला लागला आहे आणि त्यामुळं ह्याचं पॉलीहाऊसमधनं उत्पादन हे समाधानकारक मिळतं आहे आणि त्यामुळं तो व्यापारी दृष्टिकोनातून शेती करू लागला आहे. आपल्या भागातले शेतकरी
अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2-2.5 एकर जमीन असते आणि अगदी कमी जमीन लोकांना अलीकडे शेतकऱ्याला आहे. आणि मग आपली लोकसंख्या मात्र फार वाढत चालली, जवळजवळ 135 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे आणि क्षेत्रफळाच्या मानानं आपल्याला उत्पन्न जास्त मिळवणं भाग आहे. आणि हे एवढं शेतीमध्ये मोकळ्या अशा शेतीमध्ये आपण करू शकत नाही. म्हणजे लोकसंख्या आणि कृषी उत्पादन याचा ताळमेळ घालणं आपल्याला अजून शक्य झालं नाही. तर ते शक्य व्हावं, तसंच पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, म्हणजे पर्यावरण बिघडत चाललं आहे वरचेवर. हवामानामध्ये विशिष्ट बदल, सारखेच बदल व्हायला लागलेत, वेगवान बदल व्हायला लागलेत आणि जमिनीचं वाळवंटीकरण व्हायला लागलं आहे. काय जमीन म्हणजे हिरव्या राहिल्या नाहीत, म्हणजे पाणी राहिलं नाही आणि काय वाढायला लागलेत, शहरं वाढायला लागलेत, घरं वाढायला लागलेत, वाळवंटीकरण व्हायला लागले. तर पाण्याची पातळी खाली चालली, म्हणजे पाणी बोरला विहिरीला पाणी लवकर लागत नाही, तुम्हाला माहीत आहे. तर पाण्याची पातळी खालावत चाललेली आहे. अनिश्चित पर्जन्यमान, म्हणजे पाऊस वेळेत पडत नाही, कधी जास्त पडतो कधी कमी पडतो. शहरीकरण वाढले, म्हणजे शहरामध्ये लोक जास्त राहायला चाललेत, घरं वाढलेत, उद्योगधंदे शहरात वाढायला लागलेत आणि अशा पद्धतीत धोकादायक स्थिती व्हायला लागली आणि वातावरणाचं तापमानसुद्धा वाढायला लागले. तर हा भारतीय जनतेसाठी एक चिंतेचा विषय आहे या सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला पाहिजे. तर पारंपरिक शेती पद्धतीत पिकांना खुल्या शेतीमध्ये आपल्याला पिकं आपण घेऊ शकत नाही, म्हणजे चांगल्या पद्धती येत नाहीत. विविध घटकाचा अचानक बदल व्हायला लागला आहे, गुणवत्तेवर परिणाम व्हायला लागला आहेत. या सर्व समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला हे मोकळ्या अशा शेती करण्यापेक्षा पॉलिहाऊसच्या शेतीचं महत्त्व आपल्याला दिसून यायला लागलं आहे. तर ह्या आपण काय बघितलं आता, हरितगृहाचं किंवा पॉलिहाऊसचं महत्त्व बघितलं. आता ह्याचं फायदे बघा. हरितगृहामुळं काय होतं, आपल्याला कमी जागेमध्ये आपल्याला वर्षभर उत्पन्न घेता येतं. काय करता येतं, कमी जागेमध्ये आपल्याला वर्षभर उत्पन्न घेता येतं. परत आपल्याला नियंत्रित वातावरणामुळे पिकांना कीटक व रोगापासून आपल्याला बचाव करता येतो किंवा मुक्त ठेवता येतो. म्हणजे पिकाला आपण काय करू शकतो, किडे आणि रोगापासून वाचवू शकतो. तसंच रासायनिक पीक संरक्षणाची पण जास्त गरज पडत नाही. आपल्याला जास्त औषधं मारावं लागत नाहीत, रासायनिक औषधं मारावं लागत नाहीत, कमी लागतात. निर्यातीच्या दृष्टिकोनातून फळं, फुलं, पालेभाज्या हे आपण चांगल्या दर्जेदार आपण निर्माण करू शकतो. कशामुळे शक्य आहे, आपल्याला हरितगृहामुळे शक्य आहे. तर आता हरितगृह शहराजवळ आणि बाजारपेठाजवळच उभारू शकतो आपण, म्हणजे ज्याला जास्त जमीन जागा लागत नाही म्हणून, आणि मार्केट बी आपल्याला लवकर मिळतं म्हणून. तर हरितगृह शहर आणि बाजारपेठाजवळ उभारू शकत असल्यामुळं आपल्याला कृषी मालाच्या वाहतुकीचा सुद्धा खर्च आणि वेळ आपली वाचू शकते. तर अशा पद्धतीचे फायदे आहेत. कृषी क्षेत्रामध्ये अपेक्षित आधुनिकीकरण आपल्याला हरितगृहामुळंच मिळतं आहे. काय अपेक्षित आधुनिकीकरण आपल्याला हरितगृह तंत्रामुळं आपल्याला मिळू शकते, त्याला चालना मिळू शकते. दुसरी गोष्ट, ऊती संवर्धनामध्ये ऊती संवर्धन तुम्ही बघितलं आपण गेल्या वर्षी. तर ऊती संवर्धनाद्वारे तयार करण्यात आलेल्या रोपाचं बळकटीकरण आपल्याला करता येतं. आपण मागच्या प्रकरणातसुद्धा रोपाचं बळकटीकरण म्हणजे काय बघितलं होतं, जे रोपं नर्सरीतनं काढून डायरेक्ट शेतामध्ये. तर मग आपण काय पाहिलं होतं, महत्त्व पाहत होतो. तर यामध्ये आपल्याला ऊती संवर्धनाद्वारे तयार करण्यात आलेल्या रोपाचं बळकटीकरण करता येतं, हे आपण बघितलं होतं. आणि बाह्य वातावरणामध्ये जुळवून घेण्याची क्षमता त्याला शक्य होती. काय कशामुळं, हरितगृहामुळं हे शक्य होतं. तर आता हरितगृहामध्ये वनस्पतीची फळधारणा लवकर होती आणि पीक कमी कालावधीमध्ये तयार होतं. काय होतं, वनस्पतीची फुलं आणि फळधारणा लवकर तयार होती आणि पीक कमी कालावधीमध्ये तयार होतं शेतापेक्षा. म्हणजे प्रत्यक्ष शेतात लावण्यापेक्षा आपण जर रोपवाटिका ह्याच्यामध्ये लावलं, हरितगृहामध्ये लावलं, तर काय होतं, लवकर फुलं आणि फळं लवकर लागतात आणि पीक लवकर तयार होतं.
तसंच आता हरितगृहामध्ये पिकावर परागसिंचन करणारे जे मित्र कीटक आहेत ते सोडलं आपण तर काय होतं, फळधारणा आपल्याला वाढवता येते. म्हणजे पिकाची परागसिंचन जास्त होऊन फळधारणा आपल्याला वाढवता येते. एखाद्याचा पीक वनस्पतीच्या तंत्राची शुद्धता राखणं, पीक वनस्पतीच्या तंत्राची शुद्धता राखणं आणि परागसिंचन टाळणं हे पण आपल्याला शक्य होतं. काय करता येतं आपल्याला, पिकावर परागसिंचन करणारे मित्र कीटक सोडल्यास फळधारणा आपल्याला वाढवता येते. त्याचप्रमाणे काय होतं, एखाद्या पीक वनस्पतीच्या वंश आहे ना, वंश म्हणजे काय आपण म्हणतो जेनेटिक्स प्युरिटी, वंशाची शुद्धता. तर आपण गेल्या वर्षी हे प्रकरणात वंशाची शुद्धता राखणं का महत्त्वाचं आहे हे बघितलं आहे आपण. तर वंशाची शुद्धता आपल्याला राखता येते, परागसिंचन आपल्याला टाळता येतं, जे नको ते आपल्याला टाळता येतं. हे कशामुळे शक्य आहे, ते हरितगृहामुळे शक्य आहे. आता जनुकीय आपण जनुकशास्त्र बघितलं की नाही, जनुक स्थानांतरित पिकाच्या वाणांना व इतर प्रायोगिक अवस्थेतील वनस्पतींना नियंत्रित वातावरणामध्ये वाढविणं हरितगृहामुळे शक्य होतं. काय होतं, आपल्याला प्रायोगिक अवस्थेमध्ये वनस्पतीला नियंत्रित वातावरण, म्हणजे आपल्याला समजा काय प्रयोग करायचे असतील जनुकीय स्थानांतरा बाबतीमध्ये, जनुकीय म्हणजे जेनेटिक आनुवंशिक दृष्टिकोनातून जे काय आपल्याला अपेक्षित गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, तर तशा पद्धतीची पिकं आपल्याला वाढवायची असतील तर ते, आणि जे काही नको आहेत गुणधर्म आपल्याला, ते गुणधर्म आपल्याला टाळायचे असतील तर हे कुठे शक्य आहे, तर ते हरितगृहामध्ये शक्य आहे. आता शेतीकरता उपयोगात न येऊ शकणाऱ्या प्रदेशात किंवा जमिनीवर हरितगृह आपण वापरू शकतो. म्हणजे ज्या जमिनीमध्ये कुठलंच पीक येणार नाही किंवा काही येणार नाही, कुठलं पीक येणार नाही, काहीच येणार नाही, तर अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, माध्यमं फक्त बदलू शकतो. म्हणजे मातीच्या ऐवजी दुसरीकडची माती आणून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर आपण आणून त्या ठिकाणी काय करू शकतो, पीक लागवड करू शकतो. ते हरितगृहामुळं आपल्याला शक्य आहे. तर अशा पद्धतीचं आता फायदा आहेत. त्याचप्रमाणे हरितगृह मोठे शहर आहेत किंवा जिथं रहिवाशाला वर्षभर कोणत्याही हंगामात ताजा भाजीपाला मिळतो, फळं आणि फुलं आपल्याला पुरवता येतात. तर अशा पद्धतीचं बरेच फायदे आहेत. पूर्वपाठिका चालकाकरता हरितगृह तंत्रज्ञान भरभराटीचा मार्ग आहे. म्हणजे जे हरितगृह स्वतः करणार आहे त्यालाही फार मोठा पैसा मिळवून देतो, कारण यामध्ये कालावधी कमी असतो पिकाचा आणि विविध प्रकारची रोपं आपण तयार करणं आपल्याला शक्य झाले. किमान कालावधी म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला विविध प्रकारची रोपं करणं, आपण रोपं तयार करू शकतो. आता दुर्मिळ म्हणजे न मिळणाऱ्या आणि लोप पावणाऱ्या काही वनस्पती असतात, तर ते आपल्याला जर टिकवायचे असतील तर ते हरितगृहामध्ये आपण टिकवू शकतो. काय म्हणजे आपण वातावरण त्यामध्ये विशिष्ट प्रकारचं निर्माण करू शकतो, जसं हवं तसं वातावरण, आर्द्रता म्हणा, तुमचा थंड असेल, तापमान असेल, या सगळ्या गोष्टी आपण पाहिजे त्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, नियंत्रित करू शकतो. आणि त्यामुळं आपण जे काही दुर्मिळ आहेत घटक, ते घटक आपण काय करू शकतो, दुर्मिळ जी पिकं आहेत आणि लोप पावणाऱ्या वनस्पती आहेत त्याचं आपण काय अस्तित्व आपण राखू शकतो. त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत, त्यांना हे तंत्रज्ञानाचा आपण वापर पुरवू शकतो, किंवा आपण त्यांनी जर हे तंत्रज्ञान केलं आणि हा व्यवसाय जर केला तर तो आज चांगल्या प्रकारे उद्योजक बनू शकतो. तर अशा प्रकारे हरितगृहाचे फायदे आपण पाहिलेत, हरितगृहाचं महत्त्व पाहिलं. हरितगृहाची आता व्याप्ती बघूया. हरितगृहामध्ये उत्पादन समाधानकारक जरी असलं तरी विद्यापिकाच्या बाबतीमध्ये उत्पादनाची स्थिती समाधानकारक नाही. म्हणजे जशी पाहिजे तशी अजून हॉर्टिकल्चर जी पिकं आहेत हॉर्टिकल्चरची मधली, उद्यानशास्त्रातली, तर त्याची स्थिती अजून काय समाधानकारक दिसत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये कृषी शास्त्रज्ञ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काय करतो, शेती करतोय. तर हरितगृहाच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं अशा प्रयत्नाला यश आपल्याला मिळू शकतंय. काय
आजच्या परिस्थितीत काय झालं आहे, कृषी शास्त्रज्ञ आधुनिक तंत्राचा वापर करत आहेत आणि हरितगृहाचा आपण वापर केल्यामुळं अशा प्रयत्नाला शास्त्रज्ञाला फायदा होऊ शकतो आहे किंवा होतो आहे. एखादा कृषी हवामान विभागातील अतिशय कष्ट साध्य आणि शेती उपयोगात नसलेल्या प्रदेशात, म्हणजे जिथं शेतीला काय उपयोगाचा प्रदेश नाही, म्हणजे काही भागामध्ये शेती आपण करू शकत नाही, अशा ठिकाणी आपण शेती करू शकतो हरितगृहाची शेती. तर एखाद्या कृषी हवामान विभागामध्ये अतिशय कष्ट पडतं आहे आपल्याला एका शेती उपयोगात आणण्यासाठी, तर ह्या ठिकाणी हे शक्य आहे आपल्याला हरितगृहाचा वापर करून शेती करणं. तर याद्वारे आपल्याला उत्पादनाच्या गुणवत्तेसुद्धा आपल्याला वाढ करता येते. तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करता येते शेतीबाबत संबंधित. सध्याच्या जागतिक मुक्त अर्थव्यवस्था तुम्हाला माहीत आहे, मनमोहन सिंगनं जागतिक अर्थव्यवस्था काय केली, आपल्या देशामध्ये मुक्त अर्थव्यवस्था केली. म्हणजे जगामधली कुठलंही वस्तू इकडची इकडची वस्तू आपण आणू शकतो आहे आणि आपण काय कंट्रोल करू म्हणजे शकत नाही, बाबा इथल्या लोकांनी इथंच विकलं पाहिजे. तर ज्याला विकायचं त्या देशामध्ये तो विकू शकतो आहे, किंवा आपण तिकडचं चांगल्या क्वालिटीचा माल असेल किंवा स्वस्त असेल तर आपण इकडे घेऊ शकतो, किंवा आपले जास्त क्वालिटी पैसा जास्त मिळाला तर आपण बाहेर पाठवू शकतो. त्याला मुक्त अर्थव्यवस्था आपण म्हटलं आहे आणि मनमोहन सिंगच्या काळामध्ये या मुक्त अर्थव्यवस्था झाली हे आपल्याला माहीत आहे. तर त्या शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा वापर आपण करून आपला फायदा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने कृषी उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा आपल्याला त्याचा फायदा घेता यावा लागला आहे. तर पिकाच्या बाबतीचा आपण जर विचार केला शेतीच्या पद्धतीचा, तर पिकाच्या वाढीसाठी आपण अनुकूल हवामान आपण यामध्ये घेऊ शकतो, अनुकूल जसं हवामान आपण तयार करू शकतो यामध्ये. तर आता बघा, एखादा कृषी हवामान विभागामध्ये अतिशय मग सांगितलं पद्धती कष्ट होतं आहे आणि ते आपण त्या ठिकाणी शेती घेऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी आपण वातावरण निर्मिती पाहिजे तशी करू शकतो आहे. पिकाच्या संदर्भामध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वाऱ्याचे वेगवेगळे जे घटक आहेत ना, ते घटक आपण नियंत्रित करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण गुणवत्ता पण पिकाची मिळवू शकतो, अनुकूल वातावरण निर्माण करू शकतो. तर बिगर हंगामामध्ये म्हणजे समजा आपण खरीप खरीप हंगामातलं वातावरण वेगळं असतं, रब्बीतलं वेगळं, उन्हाळ्यातलं वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक हंगामामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊ शकतो. परंतु हरितगृहामध्ये आपण कोणतंही वातावरण म्हणजे कोणत्याही हंगामात कोणतेही पीक घेऊ शकतो, कारण आपण तशा पद्धतीचं वातावरण हरितगृहामध्ये निर्माण करू शकतो. त्यामुळं हे पण आपल्याला फायदा आहे, म्हणजे बिगर सीझनमध्ये आपण पिकं घेऊ शकतो. तर भारतीय कृषी उद्योजक जैव तंत्रज्ञान पद्धतीद्वारे आपण ज्या उत्पादन क्षमता आपण भरीव वाढ करू शकतो. आपल्याला काय शेती उत्पादनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण वाढ करू शकतो. हरितगृहाचंच हे ध्येय आहे, ज्या मोठ्या प्रमाणात आणि गुणवत्ताधारक काय करणं, माल तयार करणं, शेतीचा माल. तर ह्या पद्धतीचं आपल्याला याचा स्कोप आपला अशा पद्धतीची व्याप्ती आहे आपल्या देशामध्ये. तसंच महाराष्ट्रामध्ये हवामानाचा विचार केला तर समशीतोष्ण हवामान मध्ये आपण हरितगृहामध्ये फुलशेती, भाजीपाला, विविध प्रकारच्या फळभाज्याचा आपण वापर करू शकतो किंवा उपयुक्त आपल्याला अशा पद्धतीचं वातावरण आहे. कसं आहे, आपल्याला समशीतोष्ण वातावरण आहे आणि या पद्धतीने आपण काय करू शकतो, ही भाजीपाला, फुलाची झाडं, पुन्हा फुलं आणि फळं आपण घेऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये कार्नेशन, चेरी, जरबेरा, गुलाब, टोमॅटो, रंगीत कॅप्सियम, झुकोनी यासारखे आपण फुलं मोठ्या प्रमाणात घ्यायला लागलो आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न आणि पैसा चांगला मिळायला लागला आहे. तर आपल्याकडील हवामानामध्ये हरितगृह उभारण्यासाठी येणारा खर्च युरोपियन देशाच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि युरोपियन देशामध्ये काय होतं, हिवाळ्यामध्ये अतिशय कमी तापमान असतं, तिथं पिकं चांगलीच येत नाहीत. तशा स्थितीमध्ये फुलं आणि भाजीपाला
उत्पादनाच्या प्रयत्न जर आपण केला तर भरमसाठ आपल्याला उत्पन्न मिळते आणि त्यामुळं आपल्याला आपल्या देशाला एक जमेची बाजू आहे. आणि भारत देशामध्ये विशेषतः हरितगृहामध्ये सर्व प्रकारचे आपण फुलं फळं आणि भाजीपाला उत्कृष्ट येऊ शकते आपल्या देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा. त्यामुळं आपल्याला परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे, चांगला आपण पैसा मिळवू शकतो. आणि आपण काय करू शकतो, आपल्याकडं फुलं फळं आणि भाजीपाला हरितगृह शेतीमध्ये आपल्याला गुणवत्ता वाढायला आपल्याकडं भरपूर संधी आहे. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत काय बघितलं, हरितगृह म्हणजे काय, हरितगृहाची व्याख्या काय, ते हरितगृहाचं महत्त्व काय आहे, फायदं काय बघितलं आणि हरितगृह तंत्रज्ञानाची